तुमच्या कळपातील एकच शेळी आजारी पडली आणि अवघ्या काही दिवसातच संपूर्ण कळप धोक्यात आला. अनेक शेळी पालकांसोबत हे घडतं, पण त्यामागचं खरं कारण काय आहे माहिती आहे का? याचं उत्तर आहे वेळेवर लसीकरण न करणे. नमस्कार मित्रांनो, गावठी अॅग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शेळीचे लसीकरण करणं इतकं महत्वाचं काय आणि प्रत्येक शेळी पालकाने ते कधी का टाळू नये. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, लस ही आजारावर उपचार नाही तर आजार होऊ नये म्हणून केलेलं संरक्षण आहे. अनेक शेतकरी म्हणतात माझ्या शेळ्या तर निरोगी आहे, मग लस कशाला? पण संसर्गजन्य रोग कधी आणि कुठून हे कोणीही सांगू शकत नाही. एकदा पीपीआर, ईटी, गोटपॉक्स आणि एफएमडी सारखा रोग कळपात शिरला तर काही दिवसात अनेक शेळ्या आजारी पडू शकतात आणि मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे होणारं नुकसान हे हजारो रुपयात असतं, पण याच नुकसानापासून वाचवण्यासाठी लागणाऱ्या लसीकरणाचा खर्च मात्र खूप कमी असतो. म्हणूनच वेळेवर लसीकरण करणं म्हणजे आपल्या शेळ्यांच्या आरोग्याची, आपल्या मेहनतीची आणि आपल्या नफ्याची सुरक्षा करणं. लसीकरणाचं वार्षिक वेळापत्रक तयार करा आणि पशु डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येक शेळीला योग्य वेळी लस द्या. आणि अशा शेळी पालनातील वैज्ञानिक आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी गावठी अॅग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करून प्रत्येक शेळी पालक मित्राला शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकऱ्याचा संपूर्ण कळप वाचू शकतो.